Good morning. I welcome you again in my channel that is More English, and I am presenting before you the third part of the lesson that is on saying please by Mr. A.G. Gardiner. Two incidents I have told you in last time's video. दोन मी प्रसंग तुम्हाला हे आधी सांगितले होते आणि वेळ न घालवता आपण दुसरा प्रसंग आज आपण वाचून घ्यायचा आहे. येस, आय विल एक्सप्लेन दॅट, रीड दॅट अँड एक्सप्लेन दॅट as much as possible. I'll try my best to give you little bit Marathi to in order to understand. Yes, पहिला प्रसंग होता तो म्हणजे लिफ्टमधनं एका पॅसेंजरला लिफ्टमधून फेकून देणं ऑन द इश्यू दॅट द सेईंग प्लीज. ओके, प्लीज म्हणण्याबाबतचा तो इश्यू होता. दुसरा प्रसंग, ह्या प्रसंगात सुद्धा लेखक रायटर is a very important character. Along with him he is just remembering his friend. तर दुसऱ्या प्रसंगामध्ये त्याचा जो मित्र आहे तो म्हणजे एक बस कंडक्टर, बसमधला वाहक ज्याला म्हणतो आपण, पब्लिक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मधला. तर त्याच्या बिहेवियरबद्दल लेखक इथं चर्चा करतोय. येस, आय एम हिअर ऑन पेज नंबर 16 and once again I will start the reading. Okay, so let's read and explain. I should like to feature in this connection my friend, the polite conductor. By this discriminating title, I do not intend to suggest a rebuke to conductors generally. On the contrary, I am disposed to think that there are few classes of men who come through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. Here and there you will meet an unpleasant specimen who regards the passengers as his natural enemies, as creatures whose chief purpose on the bus is to cheat him, and who can only be kept reasonably honest by a loud voice and an aggressive manner. But this type is rarer than it used to be. त्याला आठवतंय, ह्या लेखकाला, तो म्हणजे त्या आठवतं त्याचा मित्र, त्याच्या चेहऱ्यावरची मुद्रा, आणि खरंच म्हणजे इतका विनम्र कंडक्टर असू शकतो असं त्याला म्हणायचं आहे. याचा अर्थ असा नाही आहे की हा एकच कंडक्टर विनम्र आहे, आणखी त्याच्यासारखे अजून असू शकतात, हा एकटाच असेल असं नाही, पण त्याला भेटलेला हा आहे, त्याला आलेला हा अनुभव आहे. अँड येस, ही इज शेअरिंग धिस एक्सपिरियन्स ऑफ द पोलाइट कंडक्टर विथ अस. असं उदाहरण तो म्हणतो की रेअर आहे, असा माणूस असणं हे रेअर आहे. नाहीतर बस कंडक्टरशी लोक कसे वागतात, कारण सगळा गोंगाट असतो बसमध्ये, कलकलाट असतो, एकतर सीट मिळवण्यासाठी वैतागलेले लोक असतात, आरडाओरडा असतो, आणि त्याच्यामध्ये तो कंडक्टर, सुट्ट्या पैशावरून चाललेले वाद असतात, आणि असं सगळं टाळून एक वेगळ्या प्रकारचा कंडक्टर आपल्याला लेखक आपल्या अनुभवातून इथे शेअर करतोय. ॲज I have told you in my last video that the writer is an observer here of the public behavior. तर इथं एका कंडक्टरनं कसं वातावरण प्रफुल्लित केलं आहे त्याच्या बिहेवियरनं ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आय फॅन्सी द पब्लिक ओव्स मच to the underground railway company, which also runs the buses for insisting on a certain standards of civility in its servants and taking care that standard is observed. In doing this, it is not only makes things pleasant for the traveling public, but performs an important social service. लेखकांनी युरोपातल्या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीचं इथे एक्झाम्पल दिलं आहे. तिथं विशेषतः तिथल्या वाहकांना, बसमधले असेल किंवा ट्रेनमधले असेल, तर तिथं एक खास प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं की
तुम्ही पब्लिकशी बिहेवियर कसं केलं पाहिजे, सिव्हिलिटी तुम्ही कशी जपली पाहिजे, यू आर अ सर्वंट, यू आर अ पब्लिक सर्वंट. आणि मग ह्याच्यासाठीचे काही धडे त्यांना दिले जात आहेत. तुमचा हाऊ यू शुड बी व्हेरी प्लेझंट व्हाईल कम्युनिकेटिंग विथ अदर्स ते त्यांनी सांगितलं आहे. इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. I first become conscious of his existence one day when I jumped on to a bus and found that I had left home without any money in my pocket. Everyone has had the experience and knows the feeling, the mixed feeling which the discovery arouses. You are annoyed because you look like a fool at the best, and like a knife that the worst. लेखकाने एक इथं आपला अनुभव सांगितला आहे. येस, हिज शेअरिंग हिज एक्सपिरियन्स की एकदा तो घरातून बाहेर पडला, बस पकडली, बसमध्ये गेला, तिकीट बुक करतो, त्यावेळेला त्याच्याकडे त्याचं तो पॉकेट जे असतं, वॉलेट असतं, ते घरी विसरलेलं असतो. आणि त्यावरून हा त्याचा घडलेला हा प्रसंग तो सांगतोय. येस, अशा मिक्स्ड फिलिंग्स आपल्याला इथं बघायला मिळत आहेत की येस, काही वेळेला आपण असा प्रसंग जर झाला तर आपण संतापतो, वैतागतो आणि आता काय करायचं, आणि आपल्या मनात मग आपण फसवणूक तर करत नाही ना असं वाटायला लागतं. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ द कंडक्टर आईड you coldly as much as to say, yes, I know that a stale old trick. जर का समजा एखादा कंडक्टर म्हटला, नाही माहिती आहे आम्हाला, ह्या अशा सगळ्या जुन्याच सगळ्या ट्रिक्स आहेत, आम्हाला माहिती आहे आणि हे सगळं आता बंद करा, असं जर म्हटलं तर बाकी मग फसवणुकीची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. नाव देन ऑफ you get, and even if the conductor is a good fellow and lets you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. काही वेळेला समजा कंडक्टर जर चांगला वागला तर तुम्हाला गाडीतून उतरण्याचा प्रसंग येणार नाही, आणि जर असा चांगला नाही वागला तर मग काही वेळेला तुम्हाला गाडीतून खाली उतरावं लागेल, आणि मग तुमच्या ज्या वेळेत जाणाऱ्या ज्या वेळेत तुमच्या पार पडणाऱ्या मीटिंग्ज आहेत त्या असतील, त्या तुमच्या राहतील, तुमची गैरसोय होऊ शकते, काही वेळेला तुमची गाडी चुकू शकते. एवढा आटापिटा करून आपण जर बसेस किंवा ट्रेन्स पकडत असून त्या जर अशा कारणाने आपल्याला उतरायला लावलं तर इट मे बी रादर वी कॅन सी इनकन्व्हिनियन्स ऑन द पार्ट ऑफ द पॅसेंजर. तर तसं होऊ शकतं. तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर लेखक आपला पॉकेट चेक करतोय आणि तो प्रसंग आहे. हॅव्हिंग सर्च माय पॉकेट्स इन व्हॅन फॉर स्ट्रे कॉपर्स and having found I was utterly penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. लेखक आपल्या पॉकेटमध्ये बघतो तर त्याला शोधून शोधून काही कॉपरचे कॉईन्स, तिथले जे पेनी म्हणतो आपण, पेनी 100 पेनी म्हणजे 1 पाऊंड तुम्हाला माहिती असेल, तर ते त्यातलं एक लोएस्ट कॉस्ट म्हणजे आपल्याकडे पैसा म्हणतो आपण त्याला, तशा प्रकारचं. तर ते त्याला कॉपरचं कॉईन सापडतं, पण तेवढ्यात त्याचं तिकीट काय बुक होणं शक्य नसतं. आणि अगदी प्रामाणिकपणे तो त्याच्या चेहऱ्यावरती त्याचे भाव येतात की आता पैसे नाही आहेत, आपण आता मागे जायला पाहिजे. ओ यू डिडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. ओ आय विल बुक यू थ्रू, ही रिप्लाइड. लेखक म्हणतो की मला आता उतरून जायला लागेल, माझ्याकडे पैसे नाही आहेत तिकिटाचे. ऑल राईट म्हणतो कंडक्टर, ठीक आहे असू दे ना, नसतील तर ठीक आहे, मी तुमचं तिकीट बुक करतो. व्हेअर वुड यू वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठे जायचं सांगा, कंडक्टर विचारतो. अँड ही हँडल दिस बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मी अ तिकीट फॉर एनीवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. आणि ते तिकिटाचं जे बंडल आहे सगळं ते लेखकाच्या हातामध्ये सोपवतो, जणू काय म्हणजे हा आता बँक ऑफ हाँगकाँगला चालला आहे अशा पद्धतीनं. एक केवढा भरोसा एक अनोळखी कंडक्टर लेखकावरती दाखवतो, म्हणजे त्याचं वर्तन जे आहे पब्लिकमधलं ते आपण इथं ऑब्झर्व करा. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम
where I wanted to go, and as he gave me the ticket, I said, "But where shall I send the fare?" "Oh, you will see me someday, all right." नाही, ठीक आहे म्हणतात लेखक की तुम्ही तिकीट काढलं बरोबर आहे, पण मी तुम्हाला आणखी कधी हे पैसे तिकिटाचे द्यायचे झाले ते मी कधी द्यायचे ते. तर तो कंडक्टर म्हणतो की तुम्ही मला कधीतरी या रूटवरती बघाल. ही सेड चीअरफुली, अतिशय आनंदानं तो सांगतो. ही टर्न टू गो ऑन and then luckily my fingers still wandering in the corner of my pockets lighted on a shilling, and the count was squared, but that fact didn't lessen the glow of pleasure which so good natured an action had given me. शोधता 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 त्याच्या खिशामध्ये एक त्याला शिलिंग सापडतं, एक कॉईन सापडतं. पण आता ठीक आहे म्हणतो, ह्यानी काय होणार नाही. पण जो त्या कंडक्टरनी त्याला एक्सपिरियन्स दिला, आनंद दिला, काही काळासाठी का असं नाही, का सुखद आनंद त्याला दिला, तो त्याला गमवायचा नसतो. A few days after, my most sensitive toe was trembled on rather heavily as I sat reading on the top of a bus. आणखी काही दिवसानंतरचा एक अनुभव त्यानं तो शेअर करतोय. तिकडे कसं अनादर डेक, ज्याचं डबल डेकर बसेस असतात, पुढच्या वरच्या डेकवरती तो बसलेला असतो लेखक. आणि अशा वेळेला गर्दीत त्याचे पायाचे जे अगदी नाजूक भाग असतो, तर तो म्हणजे पाय जो म्हणतो आपण तो तोडवला जातो कुणाकडून तरी, तो चेंगरला जातो तो. Yes, I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. मी अतिशय रागाने आणि मला वेदना होत असल्यामुळे मी तशा मूडमध्ये वरती बघतो तर एक अतिशय आनंदी चेहऱ्याचा माझा मित्र होता तिथे. "Sorry sir," he said. "I know these are heavy boots." माफ करा, मला माहिती आहे की माझे जे बूट्स आहेत, पायातले शूज आहेत, ते फार हेवी आहेत. Got them because my own feet get trod on so much and now I am treading on another people's. बऱ्याच वेळेला माझे पाय असे चेंगरले गेले होते, त्यामुळे मी आता तो मोठा हेवी असा शूज आणलाय. म्हणजे त्याला आलेला अनुभव होता आणि त्यामुळे मी आता दुसऱ्यावरती तो ट्राय करायला लागलो, असं तो मित्र त्याचा म्हणतो. "Hope I didn't hurt you, sir." He had hurt me, but he was so nice about it that I assured him he hadn't. त्यानं मला तो म्हणाला की तुम्हाला मी दुखावलं नाही ना सर. खरं तर त्यानं दुखावलं होतं लेखकाला बऱ्यापैकी. लेखक हर्ट झाला होता, पण चेहऱ्यावरती भाव आणले होते लेखकाने, नाही असं काही नाही झालेलं. आणि मग लेखक त्याला ऑब्झर्व करायचं काम करत होता. "Yes, I began to observe him wherever I boarded." After this, I began to observe him whenever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his being. आणि त्याच्यानंतर मी बऱ्याच जेव्हा प्रवासात असायचो त्यावेळी मी त्याला शोधायचो, त्या कंडक्टरला, पण तो काही मिळाला नाही मला त्यानंतर, कुठेच दिसून आला नाही. He seemed to have an inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. I noticed that if it was raining, he could run up the stairs to give someone the tip that there was a room inside. With old people, he was as considerate as a son, and with children as solicitous as a father. He had evidently a particularly warm place in his heart for young people and always indulged in some merry jest with them. म्हणजे तो जो कंडक्टर होता, तो कंडक्टर बऱ्याच वेळेला आपल्या ज्या लोक आहेत त्या लोकांना कम्फर्टेबल बनवायच्या कामात पुढे होता. एकदा त्याच्या लक्षात हे आलं की वरती कसं तिकडं युरोपामध्ये ज्या बसेस आहेत त्या डबल डेकर आहेत, पण वरती टॉप नाही, त्यांनी सिलिंग नाही आहे, छत नसतं, ओपन असतं ते. आणि मग त्यावेळेला काही वेळेला पाऊस पडतो, तर अशा वेळेला काही माणसांकडे जाऊन तो आपली सीट तो त्यांना काही वेळेला
ऑफर करत असतो. काही वेळेला तो त्या पावसापासून लोकांचा बचाव करायचं काम करत असतो, सांगत असतो लोकांना. वृद्ध माणसांना तर तो खूप त्यांची काळजी घेत असतो. लहान मुलांना तर अतिशय केअरिंग फादर ज्या पद्धतीनं काळजी घेतात तशा पद्धतीने तो घेत असतो. तरुणांच्या साठी तर तो खूप म्हणजे तरुण मुलं तर त्यांना ह्या कंडक्टरसाठी एक त्याला स्पेशल प्लेस त्याच्या हार्टमध्ये असते या लोकांसाठी. मीन्स ही इज जस्ट बिहेविंग विथ अ पोलाइट मॅनर आणि जस्ट ही इज स्प्रेडिंग हिज पोलाइटनेस टू द अदर्स, हे तो करत असतो. If he had a blind man or a board, it was not enough to set him down safely on the pavement. He would call to Bill in front to wait while he took him across the road as around the corner or otherwise safely on his way. In short, I found that he irradiated such as atmosphere of good temper and kindness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. थोडक्यात एखादा समजा अंध व्यक्ती जर बसमधून प्रवास करत असेल, त्याला उतरायचं असेल तर तो बिल म्हणजे तो ड्रायव्हर असतो गाडीचा, तो त्याला थांबायला लावतो. बसमधून हा त्या अंध व्यक्तीसोबत हा कंडक्टर उतरतो आणि त्याला जिथं जायचं तिथं पण घेऊन पोहोचवतो. तो थोडक्यात असं की म्हणजे त्यानं कशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर त्यानं क्रिएट केलं होतं, बसमध्ये स्प्रेड केलेलं होतं. गुड टेम्पर, काइंड अशा प्रकारचं ते टेम्पर. सो ही वॉज व्हेरी काइंड टू द अदर्स. आणि त्याची ती जर्नी होती, ती जर्नीसुद्धा तशा प्रकारची होती. आणि हा एक लेसन तो लोकांना देत होता. कशाचा तर कर्टसी अँड गुड मॅनर्स. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. If we encounter incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth person who can be disagreeable with sunny people. It is with manners as with the weather. Nothing clears up my spirits like a fine day, said Keats, and a cheerful person descends on even the gloomiest of us with something of a benediction of a fine day. खरं तर त्याचं जे वर्तन होतं त्या कंडक्टरचं, त्यांनी एक गोष्ट शिकवली होती की समजा तुम्ही जर लोकांशी इम्पोलाइट वागलात तर तशा प्रकारचं वातावरण इन्फेक्ट होणार, आणि जर तुम्ही पोलाइट वागला तर तशा प्रकारचं वातावरण इन्फेक्ट, म्हणजे पोलाइट मॅनर्सचे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं आणि चांगल्या पद्धतीचे त्याचे इफेक्ट येऊ शकतात. जसं की किट्स नावाचा, जॉन किट्स नावाचा एक इंग्रजीमध्ये प्रसिद्ध कवी होऊन गेलाय. अतिशय तरुणपणी हा माणूस गेलाय ॲट द एज ऑफ 26, जॉन किट्स. पण त्यांनी खूप मोठं काम इंग्रजी लिटरेचरमध्ये करून ठेवलं आहे. त्याच्या काही कविता रोमॅन्टिसिझममधल्या आपण जर बघितल्या, व्हेरी नाईस. आणि असा हा जॉन किट्सचं उदाहरण इथं लेखकाने दिले. जॉन किट्स त्याच्या कवितांमधनं असे म्हणतात की जर का चेअरफुल ॲटमॉस्फिअर दिवसभर असेल, चेअरफुल पर्सन जर असेल मला वाटतं आपल्या अवतीभोवती, तर तो दिवस अतिशय सुंदर जातो. And so it was always fine weather on the polite conductor's bus, and his own civility, his conciliatory address and good-humored bearing infected his passengers. आणि अशाच पद्धतीनं त्या कंडक्टरचं जे वागणं होतं, वर्तन होतं, ते त्याचा परिणाम हा पॅसेंजर्सवरती होत होता. इन लाइटनिंग देअर स्पिरिट्स ही लाइटन्ड हिज ओन टास्क. हिज gaiety was not a wonderful luxury but a sound investment. खरं तर त्याचं जे त्याची वृत्ती होती ती अतिशय चांगली होती आणि त्याची म्हणजे त्याचा जो आनंद होता तो इतरांबरोबर तो शेअर करत होता, तीच त्याची इन्व्हेस्टमेंट होती, तेच त्याचं सुख होतं. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट, बट आय होप दॅट ओनली मीन दॅट ही वॉज कॅरीड हिज सनशाईन on to another road. It cannot be too widely diffused in a rather drab world, and I make an apology for writing a panegyric on
अन अननोन बस कंडक्टर. तर मी त्याला खूप दिवस मिस केला, त्या रूटवरती तो नसेल कदाचित त्यावेळेला, पण त्यानं खूप चांगल्या पद्धतीचं एक त्यानं आता ह्या रूटवरती नसेल, दुसऱ्या रूटवरती तो अतिशय चांगलं वातावरण क्रिएट करत असेल कदाचित, असं लेखकाला वाटते. हिज अ स्पीच ऑर पीस ऑफ रायटिंग याला म्हणतो आपण, तर ते लेखकाला आठवतं. इफ वर्ड्सवर्थ could gather lesson of wisdom from the poor leech gatherer on the lonely moor, I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who shows how a very smallest calling may be dignified by good temper and kindly feeling. विलियम वर्ड्सवर्थ, द फादर ऑफ इंग्लिश रोमॅन्टिक पोएम्स. तर त्याचं एक उदाहरण लेखकाने इथं दिलं आहे. तो लीच, पूर लीच म्हणजे माळावर असलेलं असं ज्याला जळू म्हणतो आपण, त्या जळूकडून जर तो विलियम वर्ड्सवर्थ भरपूर काही शिकत असेल, तर मग मला ह्या कंडक्टरकडून शिकायला काय अडचण आहे, आणि असं लेखक इथं म्हणतोय. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट the war has had a chilling effect upon those little everyday civilization of behavior that sweeten the general air. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. तर खरं तर सर्वसामान्य एक सहमती इथं लेखकाला हवी आहे, आणि ती म्हणजे की जर बिहेवियर आपलं चांगलं असेल, बिहेवियर स्वीट असेल, तर त्याचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला आणि स्वीट बघायला मिळतो. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक. तशाच प्रकारची सिव्हिलिटी म्हणजे आपण चांगलं वागलो तर आपल्याला चांगल्या प्रकारची वागणूक मिळू शकते. ह्याबद्दलचे उदाहरण लेखकाने पुढे दिले, आपण ते वाचायचं आहे. वी कॅनॉट गेट देम बॅक बाय इव्होकिंग द लॉ. म्हणजे आपण असं लॉ ब्रेक करून आपण त्याला आपण हे शिकवू शकत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. But the law can only protect us against material attack. म्हणजे policeman आणि law, policeman is a symbol, पोलीस हा सिंबल आहे, गरजेची गोष्ट आहे. लॉ ही एक संस्था आहे, कायदा ही संस्था आहे, तीही गरजेची गोष्ट आहे. पण आपण एक म्हणजे लॉ आपल्याला प्रोटेक्ट, भौतिक सुखांसाठी म्हणून प्रोटेक्ट करू शकतो, पण आपल्या वर्तणुकीसाठी म्हणून, म्हणजे ज्याला आपण पोलाइटनेस, यासाठी करू शकत नाही. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे मीटिंग मॉरल ॲफरंट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. म्हणजे लिफ्टमधनं जे पॅसेंजरला तिकडून त्या लिफ्टमधून फेकून दिलं, ही जी घटना त्याच्याकडून घडली, ह्याला काय लॉ करू शकत नाही, ह्याला काय लॉमध्ये काय सजेशन्स नाहीत. आय सजेस्ट टू हिम दॅट ही वुड हॅव हॅड मोर सटल अँड इफेक्टिव्ह रिव्हेंज इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमन हू वुड नॉट से प्लीज विथ इलॅबोरेट पोलाइटनेस. मी त्याला असं सुचवू शकतो, लेखक म्हणतो, की जो ज्या पॅसेंजरनं त्याला प्लीज म्हटलं नाही, त्याच्यासाठी म्हणून पोलाइटनेस त्याला शिकवायचंच असेल ना, तर तो स्वतः पोलाइट वागून तो शिकवू शकत होता, किंवा शिकवू शकतो असं सांगायचं आहे. ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द बूर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इज द विक्ट्री दॅट काउंट्स. म्हणजे रूढ वागून नाही, तर अतिशय पोलाइट वागून त्याला जे इच्छित होतं, त्याला जे अपेक्षित होतं त्या लिफ्टमनला, ते त्यांना साध्य केलं असतं. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्ट्री. म्हणजे पोलाइट वागणारा माणूस हा नेहमी भौतिक सुख त्याच्यापासून, म्हणजे भौतिक जे स्वास्थ्य मिळवायचं ते त्याला मिळणार नाही कदाचित, पण त्याला आत्मिक सुख किंवा आत्मिक विजय त्याला मिळत असतो. आय कमेंट टू द लिफ्टमन ॲज अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. मी त्याला चेस्टरफील्डची एक ह्या लिफ्टमनला, चेस्टरफील्ड नावाचा इंग्लिश ऑथर, स्टेट्सपर्सन होऊन गेला आहे साधारण 17व्या शतकातला. तर त्याचं एक उदाहरण मला द्यायला आवडेल. येस, इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाउट द पेमेंट्स ऑफ टुडे अँड द मॅन हू took the wall had the
डेरेस फुटिंग. म्हणजे पूर्वी असा प्रकार होता की लंडनमध्ये फुटपाथ नव्हते रोडला, तर असे वॉल असायचे आणि त्याच्या बाजूनी लोक चालत असायचे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड द मॅन. म्हणजे त्या वॉलवरून जायचे लोक, वॉलवरून छोटी वॉल असायची, त्याला वॉल म्हटलं येतं, आपण त्याला कठडा म्हणूया. त्याच्यावर लोक जात असायचे आणि बाजूला चिखल असायचा रस्त्यात सगळा. तर एक समोरून चेस्टरफील्ड येत आहेत आणि इकडून एक व्यक्ती जाते. तर ती व्यक्ती त्या चेस्टरफील्डना काय म्हणते, आय नेव्हर गिव्ह द वॉल टू स्काउंड्रल. स्काउंड्रल म्हणजे गावंडळ. मी कुठल्याही गावंडळ माणसाला मी ही वॉल देणार नाही. सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आय ऑलवेज डू सेड चेस्टरफील्ड. चेस्टरफील्ड एकाच वर्डमध्ये म्हणतात, मी नेहमी देतो रस्ता. कोणाला? स्काउंड्रल हा वर्ड यूज न करता ते म्हणतात आय ऑलवेज डू. तू देत नाहीस ना, मी देतो. दॅट इज स्टेपिंग विथ अ बॉ इन टू द रोड. आय होप the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had plunged the fellow into the mud. तर ते स्टेप डाऊन होतात चेस्टरफील्ड, त्याला रस्ता देतात. साधारण हेच जर त्या लिफ्टमॅननं केलं असतं तर कदाचित त्याला अशा पद्धतीनं ही ट्रीटमेंट मिळाली नसती. आणि इथं हा लेसन संपतोय. द रिमेनिंग टास्क वी वुड डू in further more videos. If you like my video, just you share it and give me a good comments. Thank you very much.